नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनल सगळ्यांचं स्वागत करतोय। स्वच्छता निरीक्षक भरती 2025 सॅनिटरी इन्स्पेक्टर तर यामध्ये जो काही तांत्रिक घटक आहे या तांत्रिक घटकाचा नेमका अभ्यासक्रम काय आणि यासाठी कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, कुठून आपण तयारी केली पाहिजे हे याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। सुरुवातीला या पदाविषयी पात्रता आपण जाणून घेऊ। बघा, सुरुवातीला या पदाविषयी आपण पात्रता जाणून घेऊ की नेमकी यासाठी पात्रता काय आहे। बघा, पात्रता बघताना दोन पदामध्ये घेतले, गट अ मध्ये भरला तर गट ब मध्ये, या दोन्ही मध्ये हे पद भरला तर विशेषतः जे काही पात्रता बघताना मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची डिग्री म्हणजे काय एनी ग्रॅज्युएशन तुम्हाला चालते, त्यानंतर मान्यता प्राप्त संस्थेतील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम असलेला कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे। पुढची अट म्हणजे काय, तुम्हाला मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असलं पाहिजे। म्हणजे थोडक्यात तुमची पदवी असली पाहिजे, कोणत्याही शाखेची पदवी चालते, तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे स्वच्छता निरीक्षकचा आणि तुम्हाला काय मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असलं पाहिजे। ही झाली गट अ श्रेणीसाठी पात्रता। ब साठी सुद्धा काय समान आहे की मान्यता प्राप्त कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे किंवा स्वच्छता निरीक्षकचा पदविका अभ्यासक्रम असला पाहिजे आणि मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे। ही काय झाली याची पात्रता। पात्रता व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे की पगार किती असतो। बघा, हे जे पद आहे तर हे पद तुम्हाला काय जे की आरोग्य विभाग आहे, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, एम्स, रेल्वे भरती या संपूर्ण मध्ये विचारलं जाणार, संपूर्ण याच्या अंतर काय भरलं जाणारं महत्त्वाचं पद आहे। तर पगार बघितला आपण, जे काही नुकतीच छत्रपती संभाजीनगर जे काही महानगरपालिका आहे येथील पगारचा विचार केला तर इथं पगार 29,200 तर 92,300 रुपये एवढा काय या पदासाठी महत्त्वाचा पगार आहे। मग ते केंद्रामध्ये कमी असतं, जिल्हा परिषद मध्ये कमी जास्त अशा स्वरूपाचे काय याचा पगार असणार आहे। त्यानंतर वय जर विचारलं कधीपर्यंत अर्ज सादर करू शकता, 18 ते 38 वर्ष कोणते ओबीसी वर्गासाठी, कास्ट साठी हे किती 43 वर्ष, अंतर ओपन वर्गासाठी जर विचारलं हे किती 32 वर्ष। म्हणजे काय ओपन वर्ग 18 ते 32 भरू शकता, 18 ते 38 कोणासाठी ओबीसी साठी, 43 साठी अशा स्वरूपाचं काय याचं हे असणार आहे। आता आपण जाणून घेऊ की याची परीक्षा जी आहे, बघा जी काही परीक्षा आहे तर ही परीक्षा कोण घेणार आहे। तर आता जास्त भर लोकांचा एक तर टीसीएस घेईल, लक्षात घ्या टीसीएस घेईल किंवा एमपीएससी या दोन्ही पैकीच एक जर बघा पेपर तुमचा यावेळेस घेणार आहे। आपण याच धर्तीवर आधारित की एमपीएससी ने घेतला आणि टीसीएस ने जरी घेतला तर या दृष्टिकोनातून संपूर्ण तांत्रिक घटकाचं पुस्तक आपलं 15 ऑगस्टला काय मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे। 15 ऑगस्टला संपूर्ण ठिकाणी पुस्तक प्राप्त होऊन जाईल। पुस्तक तुम्हाला 15 ऑगस्ट नाही जरी हार्ड कॉपी प्राप्त झालं तरी तुम्हाला ई बुक मध्ये त्रिशा फाउंडेशन ऍप वर हे तुम्हाला संपूर्ण प्राप्त होऊन जाईल। पुस्तकाची नाव नोंदणी सुरू झाली आहे, काही अडचण असली किंवा काही हे असलं तुम्ही मला संपर्क करू शकता। 73 87 50 58 02 या नंबरवर संपर्क करा पुस्तकात नोंदणीसाठी। सुरुवातीच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काय 10% ऑफर तुम्हाला इथं मिळणार आहे। पुस्तक तुम्हाला हार्ड बुक तुम्हाला 250 रुपयामध्ये घरपोच प्राप्त होऊन जाईल, ई बुक तुम्हाला काय 200 रुपयामध्ये ऍप मध्ये प्राप्त होऊन जाईल। त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आणि ऍपची लिंक दिली आहे, ती जाऊन तुम्ही ते हे परचेस करू शकता। पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत की हे पुस्तक संपूर्णतः एमपीएससी, लक्षात घ्या काय एमपीएससी पॅटर्न नुसार पुस्तकाची रचना केलेली आहे। म्हणजे एमपीएससी सविस्तररित्या टीसीएस ने पेपर घेतला तरी प्रश्न सुटला पाहिजे, आयबीपीएस ने घेतला तरी सुटला पाहिजे, अशा संपूर्ण परीक्षाभिमुख महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश पुस्तकामध्ये केलेला आहे। जो काही तांत्रिक घटक आहे, तांत्रिक घटक जे काही तुम्हाला 80 मार्कासाठी हे संपूर्ण याच्यामध्ये कव्हर होतील। जसे विशेषतः नगर परिषदेसाठी उपयुक्त आहे, संपूर्ण नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाची रचना आहे। सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरण, संगणक ज्ञान, नवीन तंत्रज्ञान घटक कोणते, महाराष्ट्राचे प्रशासकीय ज्ञान कोणते, मॅन्युअल सिव्हिल ऍक्ट 2013चा, केंद्र राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण संकेतस्थळ संदर्भासहित पुस्तकाची रचना या ठिकाणी केली गेलेली आहे। अशा स्वरूपाची काय महत्त्वाची माहिती तुम्हाला इथं लक्षात घ्यायची की आपण आता याचा अभ्यासक्रम बघू की कोणकोणता नेमका अभ्यासक्रम आहे। एकूण तुम्हाला पेपर विचारला, पेपर 2 असतात, पेपर 1 पेपर 2 एकदाच पेपर होतो, असं वेगळं काही नाही। मराठीमध्ये तुम्हाला 15 प्रश्न 30 गुणांसाठी, इंग्रजीमध्ये सुद्धा सेम आहे, सामान्य सुद्धा 30 म्हणजे आणि बुद्धिमत्तावर तुम्हाला काय 15 म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला काय असणार आहे या ठिकाणी 60-40 चा पॅटर्न आहे। बघा, एकूण प्रश्न किती तुम्हाला 100 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहेत। एकूण कालावधी विचार केला 2 तासाचा कालावधी, 2 तासामध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर या ठिकाणी सोडवायचा आहे। 2 तास पेपर सोडवायचा आहे। यामध्ये दोन्ही प्रश्न तुम्हाला काय मराठी इंग्रजी भाषेमध्ये संपूर्ण प्रश्न उपलब्ध असतील। याच्यामधील महत्त्वाचा घटक जो काही तांत्रिक घटक 40 प्रश्न तुम्हाला 80 गुणांसाठी, 40 प्रश्न काय 80 गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तररित्या सिलेबस विश्लेषण केलेले, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती सुद्धा लिंक दिली, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तररित्या सिलेबस हे करू शकता। बघा, पुस्तकामध्ये संपूर्ण 80 मार्क इथं या ठिकाणी काय संपूर्ण कव्हर होणार आहे। तरी एखाद्याला वाटलं तर स्वच्छता निरीक्षक भरतीची आपली तांत्रिक घटकाची संपूर्ण बॅच आहे। नगर परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग, रेल्वे भरती, एम्स या संपूर्ण ठिकाणी परीक्षांसाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त असणार आहे। संपूर्ण बॅच एमपीएससी, लक्षात घ्या काय
एमपीएससी तसेच टीसीएस पॅटर्न नुसार, म्हणजे विशेषतः काय एमपीएससी पॅटर्न नुसार संपूर्णतः बॅच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुरू झालेली आहे। बॅचची फी 499 आहे, फक्त सुरुवातीच्या 50 विद्यार्थ्यांसाठी ही फी असणार आहे। नंतर बॅचची फीस वाढून 799 रुपये तुम्हाला ही बॅच इथं त्रिशा फाउंडेशन या ऍपवर प्राप्त होणार आहे। कोणाला काही अडचण असली हे नंबर आहे 7387505802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। मित्रांनो, पुस्तक 15 ऑगस्टला तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल ऍपवर। जरी पुस्तक तुम्हाला हार्ड कॉपी पाठवली तरी तोपर्यंत तुम्हाला 15 ऑगस्टला म्हणजे तुमची संपूर्ण ईबुक जे काही महत्त्वपूर्ण नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊन जातील। जाहिरात लवकरच सप्टेंबर महिन्याच्या आधी कधी पण येऊ शकते। आपण फक्त आतापासून अभ्यास करून तयार असणं गरजेचं आहे। भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा।